खांडबारा नंदुरबार मार्गावर भीषण अपघात, 2 तरुणांचा जागीच मृत्यू, 1 गंभीर जखमी। भादवड जवळ 2 मोटरसायकलींची समोरासमोर धडक, रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने नागरिकांमध्ये संताप। खांडबारा नंदुरबार मुख्य मार्गावरील भादवड गावाजवळ सोमवारी दुपारच्या सुमारास 2 मोटरसायकलींची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू तर 1 युवक गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली। मृतांमध्ये भूषण देविदास पाडवी वय 19 राहणार लहान कडवान तालुका नवापूर आणि उदयसिंग अर्जुन वडवी राहणार शेंगदाणीपाडा बर्डीपाडा तालुका नवापूर यांचा समावेश आहे। गंभीर जखमी किरण जया गावित वय 21 राहणार रणाळे तालुका नंदुरबार याच्यावर खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र गंभीर अपघात असूनही वेळीच शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला। त्यामुळे जखमींना उपचारासाठी हलविण्यास विलंब झाला। तसेच मृत झालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेहही खासगी रिक्षाच्या माध्यमातून खांडबारा ग्रामीण रुग्णालयात हलवावे लागले। ही बाब संतापजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली। मृत भूषण पाडवी हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असून त्याच्या पश्चात आई वडील 2 बहिणी असा लहान परिवार आहे। या घटनेमुळे लहान कडवान गावावर शोककळा पसरली आहे। या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून आपत्कालीन आरोग्य सेवा आणि रुग्णवाहिका व्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे। नमस्कार। आज खांडबारापासून तर भादवडच्या मध्यभागी ॲक्सिडेंट झाला। 1 तासपर्यंत ॲक्सिडेंट होऊन जे नौजवान आहे पडून राहिल्या। खांडबाराला संपर्क केल्यानंतर सुद्धा रुग्णवाहिका उपलब्ध नाही झाली, कारण 1 तासपर्यंत जर रस्त्याचे काम चालू आहे, रुग्णवाहिका जर उपलब्ध झाली नसेल तर मला सांगा, जर योग्य वेळेस रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर ते 2 तरुण मेले आहे ते जिवंत झाले असते। 1 तरुण आता नंदुरबारला पाठवलेले आहे। तर मला असं वाटतं की रस्त्याचे काम सुरू आहे तर प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। जर रस्त्याचे काम चालू आहे तर नेहमी ॲक्सिडेंट होत असतात। मग हे ॲक्सिडेंट थांबवायचे असेल तर तुम्ही उदाहरणार्थ खांडबारा असेल, नंतर विसरवाडी असेल किंवा जवळजवळ कुठे पण असेल त्या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या पाहिजे, एक्स्ट्रा उपलब्ध झाल्या पाहिजे। जर हे आदिवासी जिल्हा आहे म्हणून अशी असुविधा आहे का? सर्वात महत्त्वाचे काय, आदिवासी लोकांचे जे मृत्यू झाले आहे त्यांना काही महत्त्व नाही का, असा प्रश्न पडतो। म्हणून प्रशासनाला आव्हान करतो की रुग्णवाहिका एक्स्ट्रा खांडबाड्याला उपलब्ध करून द्यावे, कारण की तरुण 1 तासपर्यंत तिथे पडलेले होते। जर लवकर जर सुविधा प्राप्त झाली असती तर कदाचित ते तरुण वाचले असते। आज 2 तरुणांची मृत्यू झाली आहे। तर आता आज बघा, असे तरुणांचे मृत्यू झाले, उद्यापासून किती तरुण मरू शकतात। म्हणून प्रशासनाला विनंती करतो की त्याने लवकरात लवकर रुग्णवाहिका उपलब्ध केली पाहिजे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी। खांडबारा नंदुरबार रस्त्यावर भीषण अपघात झालेला आहे। तिथं टायमावर रुग्णवाहिका न पोचल्यामुळे तरुणांना आपला प्राण गमावा लागला आहे। खाजगी रिक्षामध्ये तरुणांना घेऊन खांडबारा रुग्णालयात हलवण्यात आले आहे। तर माझी प्रशासनाला हीच विनंती आहे की रुग्णवाहिका ही उपलब्ध करून द्यावी। खांडबारा नंदुरबार रस्त्याचं काम